आणि इथून आपला हा प्रवास सुरुवात होतोय। पण कसली वाटते ना खतरनाक गाडी। इथे बघा एक आपण एक माउंट लावलेला आहे। आता जी आपली पुढची ट्रिप होणार आहे ती एकदम भन्नाट होणार आहे, भन्नाट। हा बघा हा एक हॉर्न घेतला ओरिजिनल, हा 700 रुपयाला भेटला भाऊ। कोबडी बघा कोबडी कशी वाटते। फायनली याला 800 रुपयाला घेतलेले बघा, 4 पीस आहेत। छान आहे तस्करी तस्करी आपल्याला आठवड्यात काय माहित आहे। आला रे पाऊस आला। बेड तो तयार झालेला आहे बघा। इथे ॲक्च्युली गॅप येते ना, तर मध्ये उशी ठेवली आहे। जय शिवराय भावांनो, मी तुमचा विजय, ट्रॅव्हल विजय ब्लॉगवरती तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा मित्रांनो। तुम्हाला माहिती आहे मी आहे बरोबर बँगलोरमध्ये, कर्नाटकमध्ये, आणि इथून आपल्याला बुकिंग भेटली आहे बघा। इथे बघा आपली तिकडे आपली गाडी भरते आहे। हा वेअरहाऊस आहे कुठला का माहीत नाही, पण होसूर नाही तमिळनाडूमधला हुस्कूर हा बरोबर इथून बरोबर नीलबंगला आहे बरोबर साधारण 1.5 ते 2 किलोमीटर, म्हणजे आपण सिटीपासून बाहेरच जायचं। आपण 15 किलोमीटर सिटी आतमध्ये आहे, 20 किलोमीटर असेल, पण आपण बाहेरच आहे। तर इथून आपल्याला बरोबर आता हा लोड भेटलेला आहे ठाण्याचा, आणि इथून बरोबर आपलं किलोमीटर आहे 985 काय 90 काहीतरी आहे समथिंग। आणि इथून आपला हा प्रवास सुरुवात होतो आहे बरोबर 985-90 किलोमीटरचा। 300 किलो फक्त माल आहे हा जो आपण आता भरतो तो, तर जास्त काय वजन नसणार आहे। आणि आपल्याला इथनं रेट लागला आहे बरोबर 16,000 रुपये। तर ही सुद्धा तुम्हाला ट्रीप बघायला भेटणार आहे डायरेक्टली मुंबईपर्यंत। आपण ही ठाण्यामध्ये आपण असे खाली करणार आहे। तर येताना तुम्ही जो प्रतिसाद दिला आहे आपल्या या ब्लॉगवरती, खूप छान असे व्हिडिओ आपले तुम्ही बघितलात, खूप छान कमेंट केलात, तसंच ह्या ब्लॉगवरती सुद्धा तुम्ही आपल्याला चांगला प्रतिसाद द्या। आणि आपले हे सुद्धा व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि कोणता फुटेज आवडतो आवर्जून एक कमेंट करा तुमची आवडती। तर मित्रांनो चला आपण या ब्लॉगला सुरुवात करतो आहे बरोबर कर्नाटकमधनं नीलबंगलाच्या इथनं गाडी भरून घेऊन आलो आहे बघा। पाठीमध्ये ही संपूर्ण पॅक गाडी झालेली आहे। नशीब थोडासा खोटा निघाला आपला का सांगू, ऑलरेडी आपल्याकडे एक माल होता, एक माल फुल होता आणि एक पाटलोडसुद्धा होता, पण आता काही करू शकत नाही भाई। एवढ्याशा जागेमध्ये कशी गाडी आता पाटलोड भरणार हां बघा ना, तिथे पण जागा नाही काय नाही। तुमच्याकडे अजून एक प्रयत्न करतो आहे, म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला शूट बघायला भेटेल, दाखवतो तुम्हाला बघा। हे बघा इथे बघा एक आपण एक हे लावलेलं आहे माउंट लावलेलं आहे बघा। माउंट हा असा इथे टाकायचा, दाखवतो मला बघा। हा माउंट आहे ना, हा बघा ह्याला माउंट, ह्या माउंटला असा इथे क्लिक करायचा, फिट झाला। आणि हा इथे नाही, इथे या ठिकाणी आपला गोप्रो हा टाईट करायचा आहे बघा। ही काढली की डायरेक्टली आपला हा गोप्रो, म्हणजे तुम्ही जे आता जे बघताय तो गोप्रो ह्या ठिकाणी अटॅच होणार। मग तुम्हाला जे सगळे रनिंगचे व्हिडिओ पाठचे तर तुम्हाला बघायला भेटीलच, पण तुम्हाला जर पुढचेसुद्धा बघायचे असतील तर मग मला ॲक्च्युली रिस्क घेऊन मला काम करायला होत होता, कारण तुम्हाला माहिती आहे आपली गाडी खूप स्पीडला असते, तर त्याच्यामुळे मला हात बाहेर काढून, म्हणजे आपला ट्रायपॉड आहे त्यांनी हात बाहेर काढून म्हणजे असं राहावं लागायचा। त्यानंतर मग अजून खूप काही असे प्रोसेस होते, पण शेवटी रिस्क घेऊन तो मी काम करत होतो स्पेशली तुमच्यासाठी। पण आता हे बघा, हा बघा हा एक आपण इथे माउंट लावलेला आहे, सेम हा माउंट इथे लागणार असा। हे बघा हा माउंट इथे लागणार आहे, आणि ह्याची फुटेज अशी येणार आहे बघा। ही एक अशी तुम्हाला आता हा अँगल दिसतो तशी एक, आणि असा हा सरळ दिसणार असा तुम्हाला संपूर्ण हा रस्ता, आणि त्यानंतर मग पाठून येणाऱ्या स्पीडला गाड्या ते सुद्धा तुम्हाला दिसतील। चला आपलं पेपर वगैरे आलेलं आहे, ते बघा तिकडे चाचा बोलवतो आपल्याला, चला जाऊया पेपर घ्यायला। चला सील लागला आपल्या गाडीला, नंतर मग निघालो तर ते बोलत होते की 400-500 किलो माल आहे, आराम से जा, 3 दिन में पोहोचा उधर। तेव्हा ह्या कंपनीमध्ये आपण भरलेली वेअरहाऊस आहे असं म्हणा, आणि आपल्याला लागली आहे गाडी रिझर्व। चला आता मला हायवेला बाहेर पडूया।
हा बघा, हा हायवे आहे 48 हायवे त्या साईडचा आणि हा सर्व्हिस रोड आहे. तर आपण आता हा 48 हायवे डायरेक्टली आतमध्ये सिटीमध्ये जाईल. आपल्याला सर्व्हिस रोडनी ब्रिजच्या खालला युटर्न मारून डायरेक्टली परत मुंबईच्या दिशेला जायचं त्या साईडला. हे बघा, लागलो आपण एकदा हायवेला. एक असा विषय झाला आहे, मोबाईलचा सिमचा माझा रिचार्ज संपला आहे आत्ता, म्हणजेच अर्धा एक तास झाला. आणि मी आता जस्ट आता रिचार्ज करतोय. मी बोललो रिचार्ज का नाही होत आहे फास्टॅगचा, कारण मला फास्टॅगचा रिचार्ज करायचा होता. कारण आता आपण प्रवासाचा मग आपण सुरू केलेला आहे. पण मी बोलत 1001 रुपयाचा तरी रिचार्ज करून ठेवूया. पण रिचार्ज होत नाही, कोणाला फोन लागत नाही, तो कसा आता होणार. ते बघा, आपल्या गाडीला डिझेल सुद्धा टाकायचं आहे कारण रिझर्व लागली आहे. जर कोणचा फोन आला तर मग आपण आपला गाणं काहीतरी होऊ शकतो. बघू आता. वाजलेत 3 वाजलेत बाहेर पडेपर्यंत. सॉरी 3 आहे बघा, 4 वाजलेत. कोणाचा तरी फोन आला पाहिजे तरच आपला काहीतरी होऊ शकतो. नाहीतर मग डिझेल पाणी वगैरे सगळं बॅलन्स पण अजून आला नाही. गाडी भरली, बिल्टी भेटली, सगळा काय भेटला. बॅलन्स आला असताना आता काय ना काहीतरी बाबा पटकन आपण आपल्या मोबाईलवरनं करू शकतो. पण बॅलन्स आपल्याकडे आहे पण रिचार्ज होत नाही. अकाउंटला बॅलन्स आहे पण रिचार्ज होत नाही. काय करायचा, कसा काय व्हायचा. जिओवाल्यांचा, जिओ अंबानी जी क्या कर रहे हो भाई जिओ वाले. हे बघा, गाडी ते लावली आहे पार्किंगला. आता जस्ट आता इथनं आलो, इथे गाडी लावली आणि त्या बघा त्या साईडला गाडी लावली आहे. जो आपला मित्र होता राकेश, तो सुद्धा आता परत मुंबईला इथं निघाला आहे. हे बघा, आपला हा रिचार्ज झालेला आहे फायनली. कारण मोबाईलचा रिचार्ज नसला ना की खूप प्रॉब्लेम होतो, तुम्हाला माहिती आहे बघा. सक्सेसफुली. आणि आपण आता इथे थांबलो आहे कशासाठी माहिती आहे. हे बघा, हे व्हील कॅप घ्यायला. याच्यात आहे व्हाईटवाले. बघा, राकेशसुद्धा पूर्ण मुंबईला येतोय. चला एक खोल जरा. मेरा बड़ा लड़का है, इसको तो दे देता मैं. कारण ह्याचा कलर आहे ना हा व्हाईट आहे, त्याच्यामुळे मला ना व्हाईट कलर ॲक्च्युली मला घ्यायचा होता. कारण गाडीवरती व्हाईट कलर लय भारी असतो. थोडा पावसामध्ये खराब होईल. हो बघा, हा व्हाईट कलर. आणि असं पण आता हा घेतलेला विकत किती 800 रुपये द्यायचे. ठीक आहे, फायनली याला 800 रुपयाला घेतलेले बघा. 4 पीस आहेत आणि खूप छान आहे ॲक्च्युली. त्याची क्वालिटीसुद्धा खूप मजबूत आहे. राकेशच्या गाडीलासुद्धा लावलेले. तर राकेशला बोलत होते मी की मलासुद्धा घ्यायचं आहे. मग आपण एकदा गेलो की आपण भेटूया. म्हणजे सोबतच राकेश माझ्या आहे, म्हणजे टेन्शन नाही. आता यांना पेमेंट वगैरे देऊया. 800 रुपये त्यांना द्यायचे. बघा, बाकी वर यांच्याकडे घेऊ शकते बघा. सरदारजीची मूछ आहे वगैरे. ये कितने का चाहिए इधर? 450. इसमें येलो लाइट है. 50 रुपये कम करके देता है. देख वाला देख. नाही अभी नाही लेना. ठीक आहे ना. बाकी खूप सामान इकडे भेटतो. आता पाठीमागे जस्ट आपण नील बंगल्याचं हेच सोडला, टोल सोडला. आता पुढे आपल्याला बरोबर पेट्रोल लागेल कोकोचा. चला याला पैसे देऊया. बाकी बरोबर आहे सगळं. हा राकेश, चला. हा बघा, हा एक हॉर्न घेतला आहे भाई. थँक्यू सो मच. चलो, हा बघा, हा एक हॉर्न घेतला आहे ओरिजिनल. हा 700 रुपयाला भेटला भाऊ. याचं नाव काहीतरी वेगळं आहे. आपण आता नको फिट करूया. ठेवे कुठे पण हे इथे ठेव नका. तुझ्या पुढे जागा आहे. माझ्या पुढे आहे जागा. मग पुढे ठेव तुझ्या. पाठी सील लावला ना. सील म्हणजे काय, ते काय ओपनच असतं आपलं. पुढे ठेव तुझ्या. 2 हॉर्न, म्हणजे हॉर्नची जोडी अशी पण. आणि व्हील कॅप घेतलेले आहेत आपण नवीन, न्यू ब्रँड. हे पप्पा जावे काय, पुढेच पंप आहे. हां मग चहा घ्या ये. चला आता इथे माझ्यातर्फे पार्टी तुम्हाला मग भेटेल. पण आता राकेशला पार्टी, कारण व्हील कॅप घेतली, हॉर्न घेतला, तर मग त्याला चहा पाहिजे मस्त. आमची पार्टी अशी असते भावांनो, ड्रायव्हर लोकांची लक्षात ठेवा. ड्रायव्हर म्हटलं की त्याची पहिली म्हणजे सोय म्हणजे चहा. चला.
बघा इथे चहा पिऊया चाच्याकडे. बाई एक गाडी आली आहे कर्नाटकची. कशी वाटते तुम्हाला? भारी वाटेल एकदम. पुढे एकदम भारी लुक केला आहे. दाखवतो. खोबडी बघा खोबडी कशी वाटते तुम्हाला. आतमध्ये सुद्धा दाखवतो बघा. इथे एकदम मस्त केलं आहे. ॲक्च्युली आपल्याला सुद्धा करायचं आहे. हां 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 आतमध्ये एकदम स्मेलच भारी वाटतो यार. हे बघा इथे बावल्या वगैरे लावलेले आहेत. कशा वाटते बावल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा बेड. हे हा इथला बेड आहे. हा इथला ही उशी इथे येते. आणि गिअर वगैरे बघा काय सिस्टम केलं भाई. भाई अच्छा की यार. हे बघा फुल शो VIP. अच्छा दिखता है. हमारा गाड़ी नहीं, हमारा राम प्यारी है. राम प्यारे. चला भाऊ चहा पिऊया. हे बघा चहा आणले. चहा पिऊया आणि पटकन जाऊया. आपली सुद्धा बनवायची भाई गाडी अशी सेम. ये हम लोग का भी बनाने का है. आप लोग क्या ये एजेंसी है क्या? एजेंसी नहीं ट्रांसपोर्ट से चलते हैं हम लोग. हाँ तू किधर चलता है? मैं भी ट्रांसपोर्ट का चलता. अभी किधर जा रहा है? अभी कंपनी को. कौन सा कंपनी मतलब इधर ही नज़दीक ही? हाँ नजदीक. ओके ओके ओके. एक डायरेक्ट इसका ही है. हाँ इसका नहीं इधर से मॉडिफिकेशन मॉडिफिकेशन किया है. इधर से ऐसा होता है. इधर से सारा इधर. अच्छा ओके. बघा इथे आणि हेडलाईटमध्ये ब्लू पण केलेलं आहे. म्हणजे इथेच सगळं इथेच होते. म्हणजे टेन्शन आहे भाऊ. नेक्स्ट टाइम आता आलो तर मग दाखवूया. लाइट इसमें वो लाइट वो बंपर लाइट है. हे बघा इथे बंपरला सुद्धा लाईट आहे. याच्या आतमध्ये बंपरला मस्त बनव. चहावर पिऊया आता निघूया भाऊ. चला निघालो. पहिला डिझेल टाकून घेऊया. आणि बरा झाला यार सोबत म्हणजे राकेश आहे आपल्या. राकेशला सुद्धा वसईला जायचा खाली करायला. बरा झाला सोबत असलेला व्यक्ती चांगला असतो. लक्षात ठेवा. असं आपल्याला काय एवढा म्हणजे भीती वाटत नाही. कारण माझी भीती आधीच मेलेली आहे. तुम्हाला माहिती आहे ना. आपण असं पण आता जी आपली पुढची ट्रिप होणार आहे भन्नाड होणार आहे ती ट्रिप. लक्षात ठेवा. गावात लय वांदे झाले या ट्रिपला. 4000चा डिझेल भरलाय फक्त. बॅलन्स अजून त्यांनी पाठवलं नाही. जेवढा माझ्याकडे होता तेवढा सगळा खर्च केला मी. 10 तारखेचा EM होता. EMI सुद्धा टाकला. चला निघूया आता डायरेक्टली आपल्याला दिशेला. आला रे पाऊस. आला रे पाऊस. अरे भाऊ त्याचे दिवस चालू होते सध्या. तो पडणारच किती काय केलं तरी. बरोबर ना. बघ आपला आला जोरात झणझणीत. कोल्हापूरचा ठेचा. आता आपल्याला 1 मिनिट थांबावं लागेल बघा ही काच बंद करायसाठी. कारण समोर पाऊस बघा किती जोरात आहे. तुफानी पाऊस आहे. बघा तस्करी त्यातल्या लाकूडात काय माहित आहे. पण कसली वाटते ना खतरनाक गाडी. भारी यार. चंदन की लकडिया. चला थोडासा निवळला पाऊस आता. पण काच इथली बंद केली. निवडलं जरा आता. एवढा जोरात पाऊस आला. हे बघा पाणी बघा आतमध्ये गेलंय. बघा पाणी बघा दिसला सगळं. हे बघा 2 मिनिटाचा खेळ पण झटपट ओला. झटपट थांबायचं नाही. चला आता काळोखाचा प्रवास सुरुवात झालेली आहे आपल्या. आता वाजलेत बरोबर संध्याकाळी 7 वाजलेत. नाश्ता करायची इच्छा आहे पण बघू आता कुठे काय भेटेल. मस्त इथे काय भेटणार नाही असा गरमागरम. भजी वडापाव वगैरे काय भेटणार नाही आपल्याला माहितीच आहे. यांचा स्पेशल म्हणजे ती इडली. बघूया चला काय ना काय ते मस्त गरम खाऊया. जरा काय एक फोटो काढतो. हे बघा या ठिकाणी गाडी लावली आहे. आता पाठीमागे बघा जस्ट आपण हायवे सोडला आहे. पुढे जाऊन युटर्न मारून आलो आहे. असं आपली गाडी इथे ती पण मला वाटतं MH 11च आहे. 11 का 12 आहे. हा बघा हायवे. आणि बघा इथे आपण थांबल्याबरोबर सागर सातारा दिसतो तुम्हाला. बघा SSD धाबा आहे. पहिल्यांदा इथे थांबतो आणि बघूया आता आपण जाऊन.
कसं काय जेवणाची टेस्ट आहे. कारण ॲक्च्युली मला थांबायचं होता पाठीमागे हिरियूरच्या इथे साताऱ्याचा हॉटेल आहे ते. आज होता साताऱ्याचा तुम्ही आपलाच माणसाचा आहे. चला ट्राय करूया. बघा आतमध्ये एंट्री अशी आणि स्पेशली धाबा आहे भाऊ. चला इथे बसू. ॲक्च्युली आतमध्ये सुद्धा 2 रूम आहेत. त्या साईडला फॅमिलीसाठी आहे, इथे सुद्धा फॅमिलीसाठी आहे. ए सी ॲक्च्युली इथे ACचं पण आहे. पण बोला इथे जरा मस्त गादी आहे. हे बघा गादीवर आणि बसलं गादीवर. हे बघा पाठीमागे तिथे सुद्धा आहे. पण पैशाचा इथे काही हे नाही, कुठे पण बसा. बघू आता एक मिक्स व्हेज सांगितली आहे आणि रोट्या. भूकसुद्धा लागली आहे, राख्याला जास्त भूक लागली आहे. मी तर काय कंट्रोल करू शकतो, पण राकेशला भूक लागली की कंट्रोल आहे ना. नाही अजिबात नाही. 4 तासांनी तरी तुला पाहिजे जे खाणं काय ना काय चवणं लागतंच खायला. ही बघ आली आपल्याली मिक्स व्हेज भाजी. हा आता फक्त रोट्याला पाहिजे. फक्त रोट्या आल्या पाहिजे ना. हे बघा आम्ही सुद्धा घेतलेली आहे मिक्स व्हेज भाजी. हे बघा रोट्या सुद्धा आलेल्या आहेत. चला जेवायला घेऊया. हो कशी आहे भाजी? भाजी झालं ना. हे बघा आम्ही राईस सुद्धा मागवला, हाफ राईस आणि डाळ. निघालो डायरेक्टली जेवून. हे बघा रस्त्याला डायरेक्टली बाहेर पडलो आहे. आणि जेवण तर खूप छान होता, पण जड वाटतं जर जेवलो ना. ते बघा अर्गल ढेकरतात. ऑइली जास्त होता थोडासा, म्हणून कमीच खाल्ला. 2 रोट्या आणि एक हाफ राईस घेतला. दोघांमध्ये 250 रुपये बिल झाला. आणि मिक्स भाजी छान होती, पण मला एक पटला नाही इथला. संपूर्ण कर्नाटकमध्ये तुम्हाला सांगतो मी पर्सनली, कर्नाटकमध्ये आपल्या महाराष्ट्राचा छोट्याशा जिल्ह्याचं नाव घेत आहेत आणि हॉटेल ओपन करतात, पण माणसं मात्र आपल्या महाराष्ट्रातली नाही. मी जेव्हा काउंटरला गेलो तेव्हा मी त्यांना बोललो, दादा मला एक भाजी हवी आहे, काय भेटेल इथे चांगला? क्या बोल रे आप? म्हणजे तो होता वेगळ्या समाजाचा, तुम्ही समजला असाल. पण मी त्यांना बोललो इथे मराठी कोण नाहीत का? नाही इधर मराठी कोणी नाही आहे. मग मी त्याला बोलणार होतो, पण कसं 4 गोष्टी बोलण्याने जर भांडणं होत असतील त्याच्या नाही बोललेली बरी, बरोबर ना. म्हणून मी काय असं वाद नाही घेतला. पण मी तुम्हाला एक चांगला सजेस्ट देतोय, बेस्ट ऑप्शन असणार तुमच्याकडे राजस्थानीला जेवा, राजस्थानी धाब्यावरती. कारण इथे कुठल्या माणसावरती भरोसा नाही, लक्षात ठेवा. आता तो ज्या हॉटेलमध्ये बसलेलो तो आहे सागर सातारा हॉटेल. साताराचा काहीच नाही प्रतिकडे. आता पाठीमागे सुद्धा एक जय हिंद कोल्हापूर होता. भरोसा ठेवूच नका, मी म्हणतो. काळजी घ्या भावांनो, रस्त्याला लक्षात ठेवा. जाम थंडी वाजायला लागली मला. आणि जेवढी गाडी चालते तेवढी झोप सुद्धा येते, त्याच्यामध्ये थंडी पण आहे. थोडी नॉर्मल तर झोप तर येणार ना. आता वाटल्याचं तर बरोबर 2:20 आली आहेत. 3 पर्यंत गाडी चालवूया आणि बघू कुठेतरी एक चांगला धाबा आराम करायसाठी. कारण डोळ्यावर तिथे झोप भरपूर आहे. बघू चला. हे बघा आपली गाडी स्पीड बघा, 60चा स्पीड आहे. ॲक्च्युली पावसामुळे पण काय दिसत नाही. आणि मग आता इथे झोपून घेऊया. इथे बघा चावता लागली आहे, बाजूला लावी अशी इथे. गाडी लावली इथे पार्किंगला. ही सुद्धा राखेची गाडी इथे लागली आहे. बाथरूम लाग आपण टाकलेला आहे. बेड मस्त तयार झालेला आहे बघा. इथे ॲक्च्युली गॅप येते ना, तर मध्ये उशी ठेवली आहे आणि तिथे उशी ही अंगावरची दादर. चला डायरेक्टली मॉर्निंगलाच भेटूया. चला बाय बाय.